महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा शाखा महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्षपदी हरिभक्तपरायण सागर महाराज घुमरे यांची निवड। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। अवघ्या महाराष्ट्राचा भक्तीचा आनंद म्हणजे वारकरी संप्रदाय। संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वर्षभर वारकरी संप्रदाय अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने भक्तीचा मळा फुलवत असतो। विश्व माऊली ज्ञानेश्वर माऊली यांच्या 727व्या संजीवन समाधी सोहळा या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य युवा वारकरी महामंडळाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी तालुक्यातील सांगवी येथील भूमिपुत्र हरिभक्तपरायण सागर महाराज घुमरे यांची निवड झाली आहे। सांगवी येथे सागर महाराज घुमरे व कावेरी घुमरे यांनी आध्यात्मिक शिक्षण संस्था स्थापन केली आहे। संस्थेच्या माध्यमातून युवकांना वारकरी शिक्षण देण्याबरोबरच जीवन जगण्याचे प्रशिक्षण दिले जाते। येथे विद्यार्थ्यांच्या निवासाचीही व्यवस्था असून आजवर अनेक विद्यार्थी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांचे प्रशिक्षण घेऊन निपुण झाले आहेत। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये घुमरे यांचे योगदान असल्यामुळे त्यांची वारकरी महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। सागर महाराज घुमरे यांच्या निवडीबद्दल सागर महाराज घुमरे यांना महाराष्ट्र वारकरी महामंडळ, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा शाखा, अखिल भारतीय वारकरी महामंडळ, संत निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर, श्री पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था सांगवी, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, धुळे जिल्हा, समस्त ग्रामस्थ युवा मित्र मंडळ सांगवी, पंचक्रोशी वारकरी संप्रदाय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हरिभक्तपरायण श्रीराम महाराज रगड यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। यावेळी RK रांजणे, रामेश्वर महाराज शास्त्री, देवजी महाराज वाळुंज, डॉक्टर अमित महाराज ढोके, उमेश महाराज कर्जत हे उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सागर महाराज घुमरे आणि कावेरी घुमरे यांनी दिली आहे। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोति कामोदि वक्रम खलानिश बाधा पुनोदारिदक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम। मी हरिभक्तपरायण सागर महाराज घुमरे सांगवीकर, माझी निवड महाराष्ट्र वारकरी महामंडळ तथा महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा शाखा नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली। प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मी त्या सक्षमपणे पूर्ण पार पाडेल ही मी सर्वांना ग्वाही देतो। माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे वारकरी संप्रदायाची। आज वारकरी संप्रदायामध्ये तरुणांची फार मोठी गरज आहे, कारण की तुकोबाराय सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। या उक्तीप्रमाणे आज जी माझ्यावरती तरुणांनी जी जबाबदारी दिली, मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो। आणि माझ्याकडे पण जी वारकरी शिक्षण संस्था आहे, मी एक वारकरी शिक्षण संस्था चालवतो आणि या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनाथ मुलं, छोटे छोटे मुलं हे आध्यात्मिक शिक्षण घेतात। कारण की आज तरुणांना, मुलांना संपत्तीचा वारसा देण्यापेक्षा सुसंस्कार देणं ही काळाची गरज आहे। म्हणून आपण श्री क्षेत्र सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी श्री पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था गेल्या 10 वर्षापासून सुरुवात केलेली आहे। अनेक विद्यार्थी या संस्थेतून कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अनेक सुसंस्कार घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत। रामकृष्ण हरी। मी हरिभक्तपरायण सौ कावेरी महाराज घुमरे सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, श्री पंचतत्व मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये जे छोटे छोटे बालगोपाळ या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेले गेली 10 वर्षापासून बरेचसे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये घडलेत आणि घडतही आहेत। तर आज मुलींची देखील ही संस्था या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे, कारण मुलींना देखील हा अधिकार आहे। कारण सकाळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना असल्या कारणाने ही मुलं आणि मुली ह्या दोघांची संस्था आपल्या आश्रमामध्ये या ठिकाणी ही मुलं राहत आहेत। आणि मला आनंद वाटतो सांगायला की माझे पती आदरणीय सागरजी महाराज घुमरे आज वारकरी महामंडळ, महाराष्ट्र राज्य आणि या नाशिक जिल्ह्याचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी देते। आणि त्यांच्यावरती जो वारकरी संप्रदायाचा
जो वारसा जो आम्ही पुढे चालवतोय आणि महाराजांना हीच एक अपेक्षा माझी त्यांच्याकडून हीच राहणार आहे, की जी जबाबदारी आज या सर्व वारकरी संप्रदायाने आपल्यावरती टाकली आहे, आपणही ती या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीमध्ये ती आपण सांभाळावी आणि आपण सांभाळाल ही मला ही मी गॅरंटी आहे आणि ग्वाही या ठिकाणी आपल्या सर्वांना देते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक. लोकशाही न्यूज, नाशिक.